आज रविवार म्हटलं पुरी भाजी करूया. तर मी पुरी भाजी कशी करते ते तुम्हाला दाखवते. आता पहिल्यांदा मी 3 कप चाळून मैदा घ्यायचा. तर एका वाटीमध्ये 2 चमचे बारीक रवा मी भिजत घातलेला आहे एकदा स्वच्छ धुवून, आणि त्याच वाटीमध्ये 1 चमचा साखर घालून रवा आणि साखर भिजत ठेवली मी 10 मिनिटं. भिजवलेला रवा घालून मैद्यामध्ये छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ घट्टच मळायचं, पातळ मळायचं नाही. 10 मिनिटं बाजूला ठेव. पुरी म्हटलं का नाही भाजी येतेच. आता मी पहिल्यांदा काय घेतले, रात्री वाटाणे भिजत घातले होते, ते आता कुकरमध्ये वाटाणे आणि एक बटाटा सालं काढून शिजून घेतले. वाटण तयार करून घेऊयात. ओलं खोबरं आणि एक कांदा तेलात भाजून घ्यायचा आणि आलं लसूण हिरवी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता भाजी करूया. आता तेल घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून फोडणी अशी चांगली भाजून घेतली मी. आणि सिंपलच मी भाजी करत आहे. खडे मसाल्याचा अजिबात मी वापर केलेला नाही. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि जो तुमच्या घरामध्ये कोणताही गरम मसाला असेल तो अर्धा चमचा घालून चांगली फोडणी भाजून घ्यायची. आणि आपण वाटाणे आणि बटाटा शिजवला तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपला मसाला जो वाटलेला आहे तो घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. याच्यामध्ये बघू शकता इथं मी पाणी घालून घेतले. मला थोडी पातळच पाहिजे, जाड नको आहे. पुरीचं पीठ सुद्धा किती चांगले भिजलेलं आहे. आता पुऱ्या लाटून घेऊया. आता एक टीप तुम्हाला सांगते, पुरीचं पीठ आपण मळते वेळी घट्टच मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही. पातळ पीठ मळलं की नाही पुरी लाटते वेळी पातळ लाटली जाते आणि ती तेलामध्ये घातल्यावर फुगत नाही. आणि दुसरी गोष्ट, रवा आणि साखर घातल्यामुळे पुरी एकदम छान मऊ होते आणि खायला सुद्धा टेस्ट लागते.